मंत्री दादा भुसेंकडून हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यादरम्यान दादा भुसेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांसाठी लातूर पोलिसांची मदतीचा हात, पोलिसांकडून सीएम फंडला 1,11,111 रुपयांचा धनादेश। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मदत। एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे आम्ही तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 31,60,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत दिलेली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभर जोरदार पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी। परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत। हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरीसह डाळिंब, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्याला सुरुवात। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांची तालुकाभर पाहणी। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस थांबला। प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू। पाथरा येथे सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी बांधावर पोहोचले। वाशी तालुक्यातील पारगाव परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला मोठा पूर। नदीकाठच्या गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतरही अनेकांच्या शेतात पाणी, अनेक झाडंही कोलमडून गेली। बीडच्या आष्टीमधील लिंबोडीतील युवक शेतकरी समाधान आंधळेने शेतातील पिकाला कवटाळून फोडला टाहो। अगदी हातातोंडाशी आलेलं पीक पुरामुळे पाण्यात जाऊन गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश। आजारी वृद्ध महिलेला रसाअभावी खांद्यावर बसवून उपचारासाठी नेण्याची वेळ। पुण्याच्या वरची धानवली गावातील आदिवासी पाड्यातील ही घटना। स्थानिकांचा प्रशासनाविरोधात संताप। नांदेडमध्ये ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावरून रुग्णाला नेल्याची घटना। नायगाव तालुक्यातील परडवाडी गावातील धक्कादायक घटना। ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाला घेऊन जीवघेणा प्रवास। कुंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। नागपुरात गरबा खेळायला येणाऱ्यांना आधार कार्ड दाखवणं बंधनकारक। कपाळावर टिळक लावूनच प्रवेश दिला जाणार। लातूरच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी, बडूर, हसोरी या गावात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। 2.4 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। नाशिकच्या येवल्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। समदिया नगरमधून लाखो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। भंडाऱ्याच्या चोवामधील जिल्हा परिषद शाळेला आग। शाळेत विद्यार्थी नसल्याने सुदैवानं जीवितहानी टळली। आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट। नागपूरमध्ये वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक। सागर वर्मा असं अटकेतील आरोपीचं नाव। आरोपीकडून 1,35,000चा मुद्देमाल जप्त। नागपूरमध्ये भाजपचं मिशन नागपूर विभाग पदवीधर निवडणूक। पदवीधर निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपकडून मतदार नोंदणी सुरू। भाजपचे सुधाकर कोहळे नोंदणी प्रमुख। सुधाकर कोहळे हेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता।